आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र 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 सयाश परमेश्वरा, जो होता, जो आहे, जो येणार, तो आमचा सर्वसमर्थ देव पिता प्रभू येशू ख्रिस्त. हे देवबाप्पा, तुझ्याच दयेने, तुझ्याच कृपेने देवबाप्पा आम्ही आज जिवंताच्या भूमीवर आहोत आणि तुझ्या पवित्र मंदिरामध्ये देवबाप्पा तू आम्हाला आज घेऊन आलेला आहेस. हे देवबाप्पा, ही केवळ तुझी दया आहे. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे. सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहो. या वचनानुसार देवबाप्पा तू आम्हाला चालवतोस आणि तुझी उपस्थिती तू आम्हामध्ये देतोस, म्हणून तुझे उपकार मानतो. त्यांना आम्हाला धन्यवाद 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 देतो. हे देवबाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना हे प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझा गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि देवबाप्पा काही चुकल्यास तो आम्हाला क्षमा कर. आमचा धन्य ताळणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नेक बापा, आमेन. देवाची स्तुती असो. आज आपण जे शुभवर्तमान वाचलेलं आहे ते आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 20 ते 26 ही वचनं आपण वाचलेली आहेत. त्यातल्या काही वचनांकडे आज आपण लक्ष देणार आहोत, चिंतन आणि मनन करणार आहोत. 21वा वचन जे आहे योहान 17:21, ह्यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे, हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये, तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवलेस, असा विश्वास जगाने धरावा. देवाची स्तुती असो. पिता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त पित्यामध्ये आहे, तसं आपण त्यांच्यामध्ये असावं अशी प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. म्हणजे किती चांगली इच्छा आहे देवाची. आपण त्याच्याबरोबर असावं आणि प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की त्याचा गौरव त्याने आपल्याला द्यावं. तू जो गौरव मला दिला आहेस तो मी त्यांना दिला आहे, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. देवाची स्तुती असो. आणि पुढे प्रभू येशू ख्रिस्त असा म्हणतो की जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ त्यांनीही असावे, 24व्या वचनामध्ये. मग हे कधी शक्य होईल की जसा पिता येशू ख्रिस्तामध्ये, येशू ख्रिस्त पित्यामध्ये एक आहेत, तसं आपण त्याच्याजवळ असावं, आपण त्याच्यामध्ये असावं. हे कधी शक्य होईल? आणि आपण पाहतो की ते तेव्हा शक्य होईल जेव्हा आपण स्वर्गीय राज्याचे नागरिक बनू. आणि ते स्वर्गीय राज्याचे नागरिक आपण पृथ्वीवर असताना बनायचं आहे. पृथ्वीवर असतानाच आपण स्वर्गीय राज्याचे नागरिक बनायचं आहे आणि स्वर्गीय आशीर्वाद घ्यायचा आहे पृथ्वीवर असताना. त्यामुळं प्रभू येशू ख्रिस्ताने योहान 3:5 म्हटलेलं आहे की पाण्याने व आत्म्याने जन्मले असून कोणीही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देवाची स्तुती असो. पाण्याने जन्म म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा, तो तर आपण घेतो, पण पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळण्यासाठी काय केलं पाहिजे ते आपण पाहूया. तर गेल्या रविवारी पण आपण एक वचन पाहिलं होतं की जे लूक 3रा अध्याय 21व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला आणि तो प्रार्थना करत असता असे झाले की आकाश उघडले. देवाची स्तुती असो. आपण वाचूया लूक 3:21. हां, आकाश उघडले गेले. हां, 22. पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. आमेन. तर देवाची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला आणि तो प्रार्थना करीत असता असे झाले की आकाश उघडले गेले. पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. म्हणजे येशू ख्रिस्तावर पवित्र आत्मा उतरला आणि वाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. म्हणजे जेव्हा आपल्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक होतो तेव्हा आपण देवाचे पुत्र आणि कन्या असे होतो. देवाची स्तुती असो. तेव्हा आपण काय होतं? देवाचे पुत्र आणि कन्या. आणि तेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर एक होतो, पिता परमेश्वर बरोबर एक होतो आणि पृथ्वीवर असतानाच आपण काय होतो? स्वर्गीय राज्याचे नागरिक होतो. मग हा पवित्र आत्मा मिळण्यासाठी येशू ख्रिस्ताने पण काय केलेलं आहे? 3:21 लूक 3:21 आपल्याला पाहायला मिळतं की बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता असे झाले की. म्हणजे येशू ख्रिस्त बाप्तिस्मा झाल्यानंतर प्रार्थना करत आहे. म्हणजे प्रार्थनामय जीवन जर आपलं असेल
तर आपल्यावर काय होतो? पवित्र आत्म्याचा अभिषेक होतो. बरं, तो पवित्र आत्म्याचा अभिषेक कोण करू शकतं? फक्त परमेश्वर, फक्त प्रभू येशू ख्रिस्त. त्यासाठी पण वचन आपण वाचणार आहोत आणि त्यासाठी आपण त्याच्या दयेमध्ये, त्याच्या कृपेमध्ये राहिलं पाहिजे. त्याच्या प्रार्थनामय जीवनामध्ये आपण त्याच्या असलं पाहिजे. तर कोण करू शकतो ते आपण पाहूया. हा पवित्र आत्म्याचा अभिषेक कोण देऊ शकतो? मत्ते 3:11 वाचूया. मत्ते 3:11. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा हां पश्चातापासाठी हां करतो, परंतु हा योहान साक्ष देत आहे, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो करा. जो माझ्या मागून येतो हा तो माझ्यापेक्षा हा समर्थ आहे. हा. त्याच्या वाहना घेऊन चालाव्यास मी योग्य नाही. हा. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. आमेन. काय म्हणतो बाप्तिस्मा करणारा योहान? की मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु माझ्या मागून एक येत आहे त्याच्या वाहना उचलून चालायची पण माझी पात्रता नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील. आणि तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. त्याचं नाव सर्वात उंच आहे. आमेन. आकाशाखाली आणि पृथ्वीवर अन्य कोणतेही नाव मनुष्यामध्ये तारण्यासाठी दिलेलं नाही. देवाची स्तुती असो. प्रेषित 4:12 हे वचन आहे. देवाची स्तुती असो. आणखी कोण करू शकतो बाप्तिस्मा ते आपण पाहूया. योहान 14:26. योहान कृष्ण शुभवर्तमान याचा 14 अध्याय आणि 26 वचन आपण पाहू. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवी, हा. कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हा सर्व शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण देईल. आमेन. कोण पाठवील? पिता परमेश्वर. मागच्या वचनामध्ये आपण पाहिलं तो पवित्र आत्म्याचा अभिषेक कोण करील? प्रभू येशू ख्रिस्त. आणि येशू ख्रिस्त काय सांगत आहे? पिता माझ्या नावाने पाठवील. येशू ख्रिस्ताच्या नावाने परमेश्वर पिता ज्याला पाठवील तो कोण आहे? पवित्र आत्मा आहे. कोण आहे? पवित्र आत्मा आहे. योहान 14:26 मध्ये लिहिलेला आहे. म्हणजे कुणाला तो पवित्र आत्मा देण्याचा हक्क आहे? परमेश्वर पित्याला, प्रभू येशू ख्रिस्ताला. त्यांच्या दयेने, त्यांच्या कृपेने आपल्याला काय होतं? पवित्र आत्मा मिळतो. पण आपलं जीवन कसं असलं पाहिजे? प्रार्थनामय जीवन असलं पाहिजे. येशू ख्रिस्त पण प्रार्थना करत होता. म्हणून मी गेल्या रविवारी पण सांगितलं सकाळी उठलो की बिफोर यू ब्रश युअर टीथ, बिफोर यू कम आउट ऑफ युअर बेड, यू शुड प्रे. तुम्ही काय करा? तो दिवस देवाच्या स्वाधीन करा. आणि बघा, तो दिवस जर आपण देवाच्या स्वाधीन केला तर आपल्याला काहीच करायला लागत नाही. आपली कामं आशीर्वादित होतात. आपल्या पुढे तो त्याचा दूत पाठवतो. आपल्या प्रवासामध्ये त्या देवदूतांचा आपल्याला संरक्षण असतं. स्तोत्र 91 मध्ये काय म्हटलेलं आहे? तुझ्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या तळहातावर झेलून धरतील. म्हणजे देवदूत आपल्याला काय करतील? झेलून धरतील. कितीतरी अनुभव लोकांनी या पृथ्वीवर मनुष्याचं जीवन जगत असताना घेतलेले आहे. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. साधू सुंदर सिंग तिबेटमध्ये चालले होते. आणि ते तिबेट म्हणजे बर्फाळ प्रदेश आहे, एकदम बर्फाळ प्रदेश. आणि बर्फाळ प्रदेशामधून ते जात असताना असं झालं की बर्फाचं वादळ सुटलं आणि हे बिना चप्पलचे अनवाणी जात होते. भगवा ड्रेस त्यांचा होता. त्यांनी त्यांच्या आत्मकथेमध्ये हे लिहिलेलं आहे. आणि ते बर्फाळ वादळ सुटलं आणि मागणं काही 1-2 माणसं गेली त्यांच्या पुढे पळत, कारण पुढचा गाव खूप लांब होता. आणि पळत गेले आणि मग ते म्हणले आता माझी कोण काळजी घेणार? मी कसा पोचणार? माझ्याबरोबर पण कोण नाही. असं म्हणत ते प्रार्थना करत पुढे चालले होते. आणखी पुढे 1-2 किलोमीटर गेले आणि बघतात तर ती 2 माणसं जी त्यांच्या पुढे गेली होती ती मरून पडली होती. या बर्फाच्या वादळामध्ये इतकं थंड होतं, मायनस टेम्परेचर होतं, मरून पडले होते. तेव्हा त्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताकडे प्रार्थना केली की हे देव बाप्पा, माझं इथं कोण नाही आणि माझी काळजी कोण घेणार? मी कसा तिकडे पोचणार? तर प्रभू येशू ख्रिस्त तिथे प्रगट झाला असंख्य देवदूतांसह. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांनी साधू सुंदर सिंगांना सांगितलं की तुझी काळजी घ्यायला एवढे सगळे देवदूत आहेत आणि ते तुझी काय करतील? काळजी घेतील. आणि तू त्या गावात जाशील, कारण तुला त्या गावात जाऊन काय करायचे? साक्ष द्यायचे. आय एम सॉरी.
तर साक्ष द्यायचे आणि त्यांनी त्या पुढच्या गावात जाऊन साक्ष दिली. आणि तुम्हाला माहिती आहे की ते भगवा ड्रेस घालत असत, लोक जमत असत आणि ते प्रवचन मात्र येशू ख्रिस्ताचं सांगत असत, देवाची स्तुती असत. आणि तिथं मोठा चमत्कार झाला. देव आपल्याला वाचवतो अशासाठी की आपण देवाची काहीतरी सेवा करायची आहे. आज जिवंताच्या भूमीवर आपण आहोत अशासाठी की आपल्याला देवाची सेवा करायची आहे. आपण मंदिरामध्ये आज जमलेलो आहोत अशासाठी की आपल्याला देवाची भक्ती करायची आहे. आणि मग समोरच्या गावामध्ये साधू सुंदर सिंग गेले आणि त्यांनी प्रवचन सांगितलं. पण त्यांना वाटलं एक वेगळंच प्रवचन आहे, हे येशू ख्रिस्ताबद्दल काय सांगतो म्हणून त्यांनी त्यांना धरलं. आणि तिथे लामा असायचे, लामा मुख्य गावाचा प्रमुख, त्यांनी त्याला एका पाणी नसलेल्या विहिरीमध्ये बंद केलं आणि वरनं ते विहिरीला झाकण होतं, त्याला झाकण लावलं आणि कुलूप पण लावलं, किल्ली लामाकडे. आता काय होणार? दुसऱ्या दिवशी सगळे लोक बघायला आले काय झालं साधू बाबाचं. बघतात तर ते दार पण उघडले, ते विहिरीच्या बाहेर पण आलेत आणि बाहेर विहिरीच्या येऊन ते फळं खात बसले. प्रेज लॉर्ड. आणि ती फळं 40-40 किलोमीटर गाव असते तरी मिळत नाहीत. ते फळं कोणी दिली हा त्यांना प्रश्न पडला. चावी तर लामाकडे आहे, याला बाहेर कुणी काढलं हा त्यांना प्रश्न पडला. आणि मग त्या लामाला जेव्हा कळालं किंवा असं असं झालेलं आहे, आणि मग त्यांनी साधू सुंदर सिंगांना बोलवलं आणि त्यांना मग विचारलं की काय आहे, कुठला देव आहे तुझा, सांग, खरा देव आहे तुझा, तू सांग आम्हाला पण कळू दे काय देव आहे, कुठल्या देवाने तुला त्या विहिरीतून बाहेर काढलं. देवाची स्तुती असो, फळं दिली तुला खायला. आणि मग त्यांनी येशू ख्रिस्ताची काय केली, साक्ष दिली. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. आणि मग तुम्हाला माहिती आहे तिबेटमध्ये पुष्कळ लोकांनी येशू ख्रिस्ताचा काय केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. देवाची स्तुती असो. देवबाप काय करतो, आपल्याकडून त्याची सेवा करून घेतो. त्यासाठी देवाशी जर आपण एक व्हायचं आहे, पवित्र आत्मा आपल्याला मिळवायचा आहे, तर आपलं जीवन हे कसं असलं पाहिजे, प्रार्थनामय जीवन असलं पाहिजे. आता मला सांगा, शिष्यांवर जो पवित्र आत्मा उतरला तो कितव्या दिवशी उतरला? 50व्या दिवशी. प्रेज द लॉर्ड. अगदी बरोबर उत्तर दिलं. जेव्हा 50व्या दिवशी त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला तेव्हा ते कुठं होते? माडीवरच्या खोली. अगदी बरोबर उत्तर दिलं. परमेश्वर तुम्हाला अधिक आशीर्वाद देव. प्रकटीकरण 1 अध्याय 3 वचन आहे ना, काय म्हणतं? या संदेशाचं वचन वाचणारा, ऐकणारा, तो पाळणारा सर्व धन्य. पण तुम्ही उत्तर देता, ते ऐकता तुम्ही, त्याबद्दल तुम्हाला देवबाप आशीर्वाद देत आहे. देवाची स्तुती असो. तर या संदेशाचे वचन वाचणारा, ऐकणारा, पाळणारा काय धन्यवादित आहे. ते माडीवरच्या खोलीमध्ये होते. 50व्या दिवशी पवित्र आत्मा उतरला. आणि ते किती दिवस माडीवरच्या खोलीमध्ये होते? किती दिवस माडीवरच्या खोलीमध्ये होते? येशू ख्रिस्त स्वर्गारोहण कितव्या दिवशी झालं? 40व्या दिवशी झालं. अगदी बरोबर, हो ना. आणि 50व्या दिवशी पवित्र आत्मा उतरला. म्हणजे 10 दिवस ते कुठे होते? माडीवरच्या खोलीत होते. आणि कसे काय करत होते ते आपण पाहूया. प्रेषित 1 अध्याय 3 वचन. प्रेषित 1:3. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखवले. 40 दिवस पर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. 40 दिवस तो दर्शन देत होता आणि 40व्या दिवशी त्याचं स्वर्गारोहण झालं. आता त्यातलाच एक 14वाचा, प्रेषित 1:14. हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. ते सर्वजण म्हणजे जवळजवळ 120 जण होते. सर्व शिष्य, येशूची आई मरिया आणि इतर 120 जण त्या माडीवरच्या खोलीमध्ये काय करत होते? प्रार्थना करण्यात एक चित्ताने तत्पर होते. म्हणजे काय करत होते? प्रार्थना करत होते. किती दिवस? पहा, प्रेषित 2:1-4 जर आपण वाचलं तर आपल्याला कळते की 50व्या दिवशी काय झालेलं आहे. वाचा प्रेषित 2:1-4. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्या व सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि
आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिव्हांसारख्या जिव्हा त्यांना दिसल्या व कित्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांचा वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. हा, देवाची स्तुती असो. तर 50व्या दिवशी काय झालं? पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला. 40व्या दिवशी प्रभू श्री ख्रिस्त स्वर्गारोहण झालं आणि हे माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थना करण्यात तत्पर आहेत. म्हणजे 10 दिवस कंटिन्यू 10 दिवस ते बाहेर कुठेही गेले नाही. त्याच माडीवरच्या खोलीमध्ये ते प्रार्थना करत होते. आणि मग 10 दिवस जेव्हा त्यांनी कंटिन्यू प्रार्थना केली तेव्हा पेंटिकॉस्ट म्हटलेल्या 50व्या दिवशी काय झालं? पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला. देवाची स्तुती आहे. आणि त्यांना काय झालं? सामर्थ्य प्राप्त झालं. ते साक्ष देऊ लागले येशू ख्रिस्ताच्या नावाने. आणि पेत्र जो घाबरत होता, ज्याने 3 वेळा येशू ख्रिस्ताला नाकारलं, तोच त्या दबावामध्ये उठून उभं राहून काय केलं? त्याने साक्ष दिली. ज्या येशू ख्रिस्ताला तुम्ही धरलं, ज्या येशू ख्रिस्ताला तुम्ही मारलं, त्याला परमेश्वराने मेलेल्यातून उठवलं आणि त्याचे आम्ही साक्ष आहोत. ही साक्ष दिली पेत्राने. आणि तेव्हा जवळजवळ 3000 लोकांनी काय केलं? येशूच्या नावामध्ये बप्तिस्मा घेतला. देवाची स्तुती असो. म्हणजे प्रार्थनामय जीवन हे आपलं असलं पाहिजे, तर आपल्यामध्ये काय होतो? पवित्र आत्मा परमेश्वर आपल्याला देतो. आणि पवित्र आत्मा जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा आपण पृथ्वीवर असताना स्वर्गाचे राज्याचे नागरिक होतो, देवाची लेकरं होतो. पिता परमेश्वर, पुत्र प्रभू श्री ख्रिस्त यांच्याबरोबर आपण एक होतो आणि त्याचं गौरव काय होतं? आपल्याला प्राप्त होतो. हा पवित्र आत्मा आपल्याला मिळाल्यानंतर आणखी एक वचन आपण वाचूया. इफिस 4:30 मध्ये काय म्हटलेलं आहे पहा. इफिस 4 अध्याय 30 वचन. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. हां त्याच्या योगी तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहात. हां, देवाची स्तुती असो. ते तसंच इफिस 4:30 असू दे. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. म्हणजे पवित्र आत्मा जो आपल्यावर येतो, जर आपलं जीवन प्रार्थनामय नसेल, आपलं जीवन वचनामध्ये नसेल, आपलं जीवन देवामध्ये नसेल, आपलं जीवन प्रीतीमध्ये नसेल, आपलं जीवन नम्रतेमध्ये नसेल, आपलं जीवन क्षमेमध्ये नसेल, तर पवित्र आत्मा काय होतो? खिन्न होतो. काय होतो? खिन्न होतो. पवित्र आत्मा पण परमेश्वर आहे आणि तो काय होतो? खिन्न होतो. आणि मग तो निघून जातो. त्यातलंच 31-32 होता. इफिस 4:31-32. सर्व प्रकारचे कटुत्व, संताप, क्रोध, कलकलाट व अभद्र भाषण ही अवघ्या दुष्टपणा सुद्धा तुम्हापासून दूर करण्यात येऊ आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारिक व कणवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकाला क्षमा करा. हां, म्हणजे कपट नको, क्षमा करायला पाहिजे, एकमेकाची सोबत संगत चांगली पाहिजे. आणि असं जर आपलं वर्तन जर असेल तर पवित्र आत्मा खिन्न होणार नाही. देवाची स्तुती असो. म्हणून आपल्यामध्ये क्षमेचं जीवन असलं पाहिजे, नम्रतेचं जीवन असलं पाहिजे, प्रार्थनेचं जीवन असलं पाहिजे. आणि जर असं जीवन असेल तर पवित्र आत्मा जो आपल्यामध्ये येतो तो खिन्न होत नाही आणि खिन्न होऊन काय होत नाही? तो निघून जात नाही. जेव्हा पवित्र आत्मा आपल्यावर येतो तेव्हा आपण देवाची लेकरं बनतो. देवाची स्तुती असो. आणि मग स्वर्गीय राज्यामध्ये ज्यांना पवित्र आत्मा नाही त्यांना स्थान नाही असं म्हटलेलं आहे. वाचूया आपण प्रगटीकरणचा 21वा अध्याय 8वा वचन. प्रगटीकरण 21:8. परंतु बेकड हां, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. म्हणजे हे स्वर्गीय राज्यामध्ये जाणारच नाहीत. हां, भेकड, मूर्तीपूजक, अमंगळ, दारकर्मी, चेटूक हे सर्व करणारे काय होईल? स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश त्यांचा नाही. म्हणून ह्या गोष्टी आपल्याकडून टाळल्या गेल्या पाहिजे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो एक. मी क्लासेस घेत असताना सकाळी 7 वाजता एक मॅडम आल्या माझ्याकडे. त्यांच्या मुलाचं नाव शिवाजी मोरे. तर शिवाजी मोरे हा
त्याची फी 12वी सायन्सला तो होता, त्याची फी आम्ही भरू शकत नाही, का काय कन्सेशन पाहिजे का? मी त्यांना विचारलं तर ते म्हणले काय आम्ही चांगलं होतं, आमची परिस्थिती बंगल्यात राहत होतो, नंतर आम्ही फ्लॅटमध्ये आलो आणि आता किसननगर या एरियात भाड्याच्या घरात राहतो. मग काय झालं असं म्हणलं, काय दारूचं व्यसन आहे का, काय जुगार वगैरे आहे का, काय झालं? तर नाही म्हणले, चेटूक हा एक प्रकार आहे. तर तुम्हाला माहिती आहे की नाही आय डोंट नो, ऐकलं आहे की नाही हे पण मला माहीत नाही, परंतु त्यांनी मला सांगितलं की चेटूक हा असा प्रकार आहे की घरातले पैसे पगार आणला देवारात ठेवला की तो गायब होतो. काल म्हणे लक्ष्मीहार कसा असतो मी बघितलं नाही, लक्ष्मीहार काल त्यांच्या घरातून गेला आणि असंच होते. तर माझ्या खिशामध्ये एक 10 रुपयाची नोट होती, ती मी काढली आणि आपल्याला माहिती आहे यहूदाचं पत्र याच्यामध्ये पहिला अध्याय 7व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभू तुला धमकाव. मिखाईल दूत सैतानाला बोलतो, तो मोशेचं शरीर घ्यायला आलं तेव्हा, प्रभू तुला धमकाव. मी लिहिलं प्रभू येशू तुला धमकाव. त्या 10च्या नोटीवर मधला पांढरा भाग असतो ना, तिथे लिहिलं प्रभू येशू तुला धमकाव आणि म्हणलं ही नोट आहे ना तुमच्या देवाऱ्यात ठेवा आणि जेव्हा पगार होईल ना तेव्हा तुम्ही इथं ठेवा, पगार या 10च्या नोटीवर ठेवा आणि बघा जातोय का मला सांगा. तर अक्षरशः दुसऱ्या दिवशी त्या मॅडम परत आल्या. त्या म्हणल्या तो लक्ष्मीहार जो काल गेला होता तो परत आला. प्रेज द लॉर्ड. आणि हे सत्य आहे, देवाच्या मंदिरात मी सांगत आहे. लक्ष्मीहार जो गेला होता तो परत आला, हॉलमध्ये टाकलाय आणि तो आम्हाला मिळाला. व्हेरी गुड म्हणलं. आता ती 10ची नोट तशीच असू द्या, तुमचा पगार आला की त्याच देवाऱ्यामध्ये ठेवा, देवारा असू दे, काय करू नका, तिथं ठेवा आणि बघा. आणि मग पुन्हा पगार त्यांचा झाला. आनंदाने त्या मॅडम फी भरायला आल्या. त्या म्हणले की पगार गेला नाही. येशूच्या नावामध्ये किती सामर्थ्य आहे बघा. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. प्रभू येशू तुला धमकाव. तर हे जे आहेत चेटूक, हे करणारे लोक जे आहेत, आहे ती शक्ती, सैतानी शक्ती आहे ती, आणि ती शक्ती मात्र या स्वर्गीय राज्यामध्ये चालत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावापुढे ते काय होतात, थरथर कापतात. देवाची स्तुती असो. आणि म्हणून योहान कृत शुभवर्तमान पहिला अध्याय 10व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया. योहान 1:10. जगात होता हां व जग त्याच्याद्वारे झाले हां तरी जगाने त्याला ओळखले हां. नाही. येशू ख्रिस्त जगात होता, जग त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही. का? तर जे येशू ख्रिस्तावर विश्वास न ठेवणारे आहेत ते त्याला ओळखत नाहीत. आजही तीच परिस्थिती आहे. पुष्कळ लोक येशू ख्रिस्ताचं नाव ऐकले, माहिती आहे, परंतु येशू ख्रिस्ताला ओळखत नाहीत. ते मूर्तीपूजक आहेत, ते विधर्मी आहेत. त्यांना माहिती आहे येशू ख्रिस्त काय, त्यांना माहिती आहे चर्च काय, त्यांना माहिती आहे येशू ख्रिस्त जिवंत देव आहे, तरी ते मान्य करत नाहीत. आणि जे मान्य करत नाहीत त्यांना काय, अग्नीचं आणि गंधकाचं सरोवर आहे. प्रकटीकरण 21:8 प्रमाणे. जे मूर्तीपूजक आहेत आणि ज्यांना येशू ख्रिस्ताची ओळख नाही ते काय आहेत, गंधकाच्या आणि अग्नीच्या सरोवरात जाणार आहेत. पवित्र आत्मा मात्र आपल्याला आपल्या प्रार्थनामय जीवनाने मिळेल आणि ते प्रार्थनामय जीवन आपलं असलं पाहिजे. हे अजून आणखी एक वचन वाचूया. योहानाचं पहिलं पत्र 2 अध्याय 15-16 वचन. योहानाचं पहिलं पत्र 2 अध्याय 15-16 वचन. जगावर व जगातल्या गोष्टींवर हां प्रीती करू नका. हां जर कोणी जगावर प्रीती करीत असेल हां. तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. आमेन. कारण जगात ते जे सर्व आहे हां. ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची खुशाली, हां. ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. आमेन. जगामध्ये जे आहे ते देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची खुशारकी, आणि हे जगापासून आहे. हे काय आहे, पित्यापासून नाही. आणि म्हणून आपण काय करायचं आहे, पित्याचं गौरव करत राहायचं आहे, पवित्र आत्म्यामध्ये राहायचं आहे, देवाबरोबर राहायचं आहे. ह्या गोष्टी आपल्याला करायला नाही सांगितलं. दारू प्यायची नाही, दारूच्या दुकानाच्या जवळ उगाचच का घुटमळायचं, कोण येतोय का, कोण भेटतोय का, कशाला जायचं तिकडे, काय केलं. जर आपल्याला जुगार खेळायचाच नाही तर त्याची माहिती तरी कशाला घ्यायची. आता काही मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, ऑनलाईन जुगार खेळतात
आणि आईबापांनी कमवलेलं सगळं घालवतात. तुम्ही न्यूजमध्ये वाचलं असेल 14-15 वर्षाची मुलं, त्यातल्या एकाकडे मोबाईल होता, दुसऱ्याकडे नव्हता. आणि दुसरा ज्याच्याकडे नव्हता तो मात्र ऑनलाईन जुगार खेळण्यामध्ये एक्सपर्ट होता. मग तो ह्याचा मोबाईल घेऊन काय करायचा, ऑनलाईन जुगार खेळायचा, पैसे कमवायचे. आणि त्याने पैसे कमवले, मिळवले. दुसरा मुलगा ज्याचा मोबाईल होता त्याला वाटलं आपण पण करूया, तर तो नसताना ह्यानी कमवायला गेला, ऑनलाईन जुगार खेळायला गेला आणि सगळे घालवले. तुम्ही न्यूजमध्ये वाचलं असेल. सगळे घालवल्यानंतर त्या मुलाला त्याच्या मित्राला फार राग आला आणि त्यांनी त्याचा मर्डर केला. बघा, पुण्यात घडलेली ही घटना. 14-15 वर्षाची मुलं. ते ऑनलाईन जुगार हा एक प्रकार आहे. ह्या सगळ्या सैतानी कृत्य आहेत. अतिव्यसन, अति दारू, अति गुटखा, अति बघा कॅन्सर झालं ते काय काय सुचतं इकडे, भयंकर वाईट अवस्था होते. हे अतिव्यसन करणं हे सैतानापासून आहे. तर तो सैतान आपल्याला जग आणि जगातल्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतो आणि आपल्याला मात्र देवाबरोबर राहायचं. जर आपण वचनामध्ये आहोत, प्रार्थनेमध्ये आहोत, तर पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्यावर येईल आणि आपण देवाबरोबर राहून पृथ्वीवर असताना स्वर्गीय आशीर्वाद घेऊ. पृथ्वीवर असताना स्वर्गीय आशीर्वाद घेऊ. कुठं राहायचं आहे आपल्याला, कसं राहायचं आहे ते पाहूया. यशया 40 अध्याय 31 वचन. यशया 40:31. तरी परमेश्वराची आशा हां धरून राहणारी नवीन शक्ती संपादन करतील. हां परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी उंच उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी देवाची स्तुती असो. गरुडाप्रमाणे पंखांनी उंच उडण्यासाठी परमेश्वराने आपल्याला त्याचे लोक असं बनवलेलं आहे आणि त्याचे लेकरं असा आपल्याला सन्मान दिलेला आहे. गरुडाप्रमाणे उंच उडण्यासाठी. जगामध्ये जे आहे ते जग आणि जगातल्या गोष्टीच आहेत आणि इथं राहणारे लोक त्याच्यामध्येच गुरफटले जातात. परंतु आपण देवाचे लोक हे काय करायचं आहे, गरुडाप्रमाणे एका उंच आत्मिक उंच पातळीवर यायचं आहे. देवाबरोबर उंच पातळीवर आलो की तिथं आध्यात्मिक आणि आत्मिक आशीर्वाद सगळे आहेत आणि ते आशीर्वाद जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा तुम्ही पृथ्वीवर पण अतिशय आशीर्वादित होणार. दावीद राजा हे आशीर्वाद मिळवायचा. आमेन. दावीद राजा बघा, त्याच्यासारखा वैभव संपन्न राजा झाला नाही. तो शल्मोन राजा आहे की नाही, त्याच्यासारखा वैभव संपन्न. आणि देव पण त्याला किती मानतो, परमेश्वर पण त्याला मानतो. माझा सेवक दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. देवाची स्तुती असो. कारण तो प्रार्थनेमध्ये खूप 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 रमून जायचा. देवाच्या वचनामध्ये, स्तोत्रांमध्ये तो खूप रमून जायचा आणि तो आत्मिक लेवलवर, अशा उंच लेवलवर आला होता की तिथं देव त्याच्याबरोबर होता आणि त्यामुळं त्याने एकही युद्ध हरला नाही. शौलाच्या वेळेला तो मुख्य सेनापती होता. तो जिकडं जात असे तिकडं विजय संपादन करून येत असे. तसं आपलं जीवन होतं. जेव्हा आपण पवित्र आत्म्यामध्ये देवाच्या सान्निध्यात गरुडासारखं उंच या जग आणि जगामधल्या गोष्टींमध्ये समरस होत नाही, तेव्हा देवबाप तुमच्या प्रत्येक कामाला आशीर्वाद देतो, यश देतो आणि तुमची प्रत्येक गोष्ट या आशीर्वादाची, यशाची, देवाच्या उपस्थितीची, देवाच्या सान्निध्याची अशीच होते. तुमच्या लेकराबाळांचं पण कल्याण होतं. हे जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा दाविदासारखे आशीर्वादित होता. दाविदासारखं पूर्ण आयुष्य तुम्हाला मिळतं. देवाची स्तुती असो. म्हणून पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्यावर झाला तर आपण ख्रिस्तामध्ये, पित्यामध्ये एक होतो आणि पृथ्वीवर स्वर्गीय आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देतो. आपण त्याची लेकरं होतो. हा माझा पुत्र आहे, ही माझी कन्या आहे, याविषयी मी संतुष्ट आहे असं परमेश्वर पिता बोलतो. जेव्हा आपल्यावर काय होतो, पवित्र आत्म्याचा अभिषेक येतो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देवप्पा, आम्हा सर्वांना पवित्र आत्म्याचा अभिषेक तू दे, अशासाठी की देवप्पा आम्ही तुझमध्ये आणि पित्यामध्ये एक व्हावं आणि देवप्पा तुझं गौरव आम्हाला प्राप्त व्हावं. हे देवप्पा, आम्ही प्रार्थनेमध्ये आणि तुझ्या वचनामध्ये सदैव असावं असं तू दयेने कृपेने कर. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन.